नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट BMS कॉलेजचा कट ऑफ काय राहू शकतो, कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना यावर्षी किती मार्कापर्यंत BMS कॉलेज मिळेल या संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी कॅटेगरीनुसार किती मार्कापर्यंत स्टेट कोटामध्ये BMSचा कट ऑफ राहू शकतो ही माहिती आता आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर आपण जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात व यावर्षी साधारण 315 ते 320 मार्कापर्यंत मार्क येत आहेत, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंडपर्यंत सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळेल। या मार्कमध्ये तुम्ही ±5 मार्क गृहीत धरून चला। त्यानंतर जर आपण EWSचा कट ऑफ पाहिला तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये EWS रिझर्वेशन नसतं। जेही विद्यार्थी EWS मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना ओपनची सीट अलाउड होते। त्यामुळे या ठिकाणी आपण EWSचा जो कट ऑफ आहे तो सेम ओपन सारखाच गृहीत धरत आहोत। या विद्यार्थ्यांना ॲडमिशन झाल्यानंतर जे काही EWSचे बेनिफिट आहेत ते मिळतात, फक्त ॲडमिशन ओपन कॅटेगरी मार्फत होतं। त्यानंतर जर आपण पुढे OBC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा कट ऑफ यावर्षी 316 मार्क ते 320 मार्क या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। यामध्ये देखील तुम्ही ±5 मार्क धरून चला। पुढे जर आपण SEBC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा कट ऑफ 315 ते 320, NT1 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 310 ते 315, NT2 कॅटेगरीला 315 ते 320 या मार्क दरम्यान महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळेल। NT3 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो देखील 315 ते 320 या मार्कापर्यंत राहू शकतो। NT3 कॅटेगरीचा कट ऑफ झाल्यानंतर आता आपण पुढे VJ कॅटेगरीचा कट ऑफ पाहू। जेही विद्यार्थी VJमध्ये येतात व यावर्षी साधारण 316 ते 320 या दरम्यान मार्क आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। या मार्कमध्ये देखील तुम्ही ±5 मार्क ॲड करून चला। शेवटी जर आपण SC आणि ST या कॅटेगरीचा विचार केला तर जे विद्यार्थी SC मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 310 ते 315 व ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 260 ते 265 या मार्कापर्यंत महाराष्ट्रात सेमी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटाचे कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। कॅटेगरीनुसार तुम्हाला कळालेच की कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना किती मार्कापर्यंत BMS कॉलेज मिळेल। ज्या विद्यार्थ्यांचे यापेक्षा 5 ते 10 मार्क कमी येत आहेत अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही। जर महाराष्ट्रामध्ये काही नवीन BMS कॉलेज सुरू झाले तर तुम्हाला देखील महाराष्ट्रात BMS करण्याची संधी मिळू शकते। दरवर्षी तिसऱ्या राऊंडनंतर BMSचा कट ऑफ फार कमी होतो, कारण अनेक विद्यार्थी ज्यांना रिपीट करायचं आहे असे विद्यार्थी काउन्सिलिंग सोडून रिपीटला जातात व ज्या विद्यार्थ्यांना BMS करायचं नाही असे विद्यार्थी BDS किंवा फिजिओथेरपी या कोर्सेसची निवड करत असतात। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यापेक्षा जे काही आपण एक्सपेक्टेड मार्कची रेंज पाहिली त्यापेक्षा 5-10 मार्क कमी येत असतील अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्या। स्टेट कोटा आहे, ऑल इंडिया कोटा आहे, त्यामार्फत तुम्ही प्रयत्न करू शकता। या संदर्भात जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरची मदत घ्या। अगदी रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुम्हाला योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल। तसेच योग्य त्या कॉलेजमध्ये व तुमच्या रँकनुसार तुम्हाला कोणता कोर्स मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये कॉलेज मिळेल यासाठी परिपूर्ण मदत केली जाईल। तर लवकरात लवकर निर्णय घेऊन बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करा।
रजिस्ट्रेशनचा शेड्यूल पडल्यानंतर आपले जे काही पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन आहेत ते बंद केले जातात व ज्या काही सर्व अपडेट आहेत, राऊंडचे नियम आहेत, ते फक्त जे विद्यार्थी आपल्याकडे काउन्सिलिंग जॉईन आहेत त्याच विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या दिले जातात. त्यामुळे तुमची सीट आजच बुक करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत रहा. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.